आपला आवाज कोकण 24 तास। डॉक्टर वलीद पावसकर यांच्या इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटर मधून रुग्णांना चांगली सेवा मिळेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात। ग्रामीण भागामध्ये गावासारख्या ठिकाणी चांगली आरोग्याची सुविधा डॉक्टर पावसकरांच्या माध्यमातून सुरू होते, त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो। शिरगावसारख्या गावामध्ये 6 बेडचं हॉस्पिटल सुरू करणं हे खरोखरच फार मोठं धाडस आहे आणि हे धाडस केल्यानंतर नक्कीच त्यांच्या हाताला जो हातगुण आहे त्याच्यामुळे अनेक पेशंट बरे होतील त्याची देखील अगदी मला खात्री आहे। पण दवाखान्याचं जे उद्घाटन केलं, आता एखाद्याचा हॉटेलचं उद्घाटन केलं तर आपण काय सांगतो की हॉटेल उद्यापासून चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे। तसं हॉस्पिटलचं उद्घाटन केल्यानंतर असं काही सांगण्याचं नाही की हॉस्पिटल उद्यापासून कायम भरलेलं असलं पाहिजे, पण नागरी सुविधा आणि ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी, विशेषतः आरोग्याची सुविधा देण्यासाठी डॉक्टर पावसकरांनी जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल खरोखरच त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांनी सगळ्या रुग्णांची सेवा करत करत या जिल्ह्यातलं या कोकणातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल करावं या देखील शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हाताला चांगल्या पद्धतीचा हातगुण यावा ही ईश्वरकडे प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण या कार्यक्रमाला सगळे आला त्याबद्दल आपले देखील सगळ्यांचे आभार मानतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम संपला असं जय। रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील झाडगाव MIDC येथे डॉक्टर वलीद पावसकर यांनी नव्याने सुरू केलेल्या इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटरची पाहणी केली। सर डॉक्टर समोर बघा, डॉक्टर समोर। येस म्हणते मॅडम। हां आशिष या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात इब्राहिम क्लिनिक डे केअर सेंटरचे प्रमुख डॉक्टर वलीद पावसकर आणि सौ पावसकर यांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा सत्कार केला। या प्रसंगी डॉक्टर मुनीर महस्कर, डॉक्टर मतीन परकार, डॉक्टर जिसान महस्कर, डॉक्टर वसीम सय्यद, शिरगाव ग्रामपंचायत सरपंच फरीदा काझी, माजी सरपंच रजाक काझी, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य शकील मोडक यांच्यासह डॉक्टर्स मंडळी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांनी डॉक्टर वलीद पावसकर आणि सौ पावसकर यांना शुभेच्छा दिल्या। सोशल मीडिया प्रमुख शकीबा उर्फ आनम मुकादम हिने संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम आणि उत्कृष्ट नियोजन केले होते। आपका आने का बहुत जरूरत नहीं, आप बाहर जरूरत नहीं कुछ उस भी मैं आपको कल एक बोले दिन कर दूंगा क्या जो के बहुत
ओके येस आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आले आहेत. सर्वांचे सरपंच या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी आता सर सेम बेटा वेट यस समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।